हीच ती वेळ आहे, ती आईला आपण सरप्राईज द्यायचंय. आईला हा व्लॉग दाखवूया. आईने हा व्लॉग बघितला नाही अजिबात. आणि मंडळी कशा तुम्ही सगळे. तर आज आपल्याकडे शिरा आणि तुम्ही टायटल बघा तुम्हाला कळलं असेल आज आपण कुठे जाणार आहे. तर त्याच्या पहिले तर काल आपण आईला दवाखाना चेकअप करून आणलं कानाचं. आईचं फुल चेकअप चालू आहे. आज इकडे ठाण्याला आल्यापासून कानाचं चेकअप करून झालंय. आता चालू डोळ्याचं चेकअप करायला. पूर्ण तुझा ठाण्याला आल्यापासून चेकअपच चालू आहे सगळीकडे. पूर्ण फुल बॉडी चेकअप बाई. हा तर आपण जाणार आहे पहिले आता डोळ्याच्या डॉक्टरांकडे आईचं चेकअप करायला की चष्मा वगैरे आहे की नाही आईला. तर चला जाऊयात. मी आणि आई चाललो डॉक्टरकडे आणि मग तिकडनं जाणार आहे आम्ही फिरायला. चला. आई इथे साईडला थांबवा. तर आजीचं चेकअप झालेलं आहे. आता चाललोय घरी. चला. दाखवून आणलंय तर ते ड्रॉप टाकले नाही. भुरकट दिसतंय का. तर त्यामुळे आईला भुरकट दिसतंय. तर आपला इडली मेंदूवडाचा प्लॅन थोड्या वेळाने जाऊया. आई थोड्या वेळाने जायचं का. आई काय बोलत नाही. एकदम शांत आहे कारण ते ड्रॉप टाकलंय ना आयमध्ये. त्याच्याने ते आईला भुरकट दिसत. सावकाश. हा तर मंडळी आता मी चाललोय जिमला. तर गाडी भरपूर दिवस काढली नव्हती तर तिला आता थोडी गरम करण्यात ठेवली. चालू करून ठेवली जरा. निघूया चला जिमला. आज आपलं बॅक आणि बायसेप. चला. लाईट गेली. किती टाइम झाला लाईट जाऊन. 1-2 तास झाला असेल लाईट. भाई साहब बघूया थोडंसं एक्सरसाइज करूया. तो पण लाईट आली तर ठीक आहे. बॅक टू होम का माझा पाय गुण. हा आपण सूर्यनमस्कार मारलेत. वॉर्मअप झालं. आता आपण डेडलिफ्ट मारतो. असं वाटतं बॅक पेन करतो आज करणार. मला आता माझ्या आधी गाडी आणली. थोडं बाजूला त्यांनी पण गाडी आणली. तर मंडळी आमची आता जिम झाली आणि आता आम्ही चाललोय घरी. चला. गोड आहे ना आंबा. आंबा कुठला आहे. आपल्या घरचा आहे. हा ना भेंडी. तर मंडळी आता मी फायनली जिमवर आलोय. फ्रेश वगैरे झालोय. आई अजून पण झोपली. आईचा आराम चालू आहे. करू द्या आराम. आणि मग नंतर आता मी चालू शॉपवर. आणि शॉपवर आल्यावर तुम्हाला भेटतो डायरेक्ट. आणि आपण आईशी गप्पा पण मारणार रात्री. तर चला मी आता पहिले शॉपवर जातो. मंडळी अरे काय नाही आपण बाई एडिटिंग एवढी पॉवर करतो ना. मी काय बोलतो आईने येताना नळ्या आणल्यात. तेव्हा करतो टाइमपास. आणि आता मी निघतो शॉपला. आई झाले झोप पूर्ण झाली आईची. आता पण आता उठले. आता मी येतो शॉपवर जाऊन येतो. मग आपण आईसोबत रात्री गप्पा मारूया. येतो मी शॉपवर जातो जरा. थँक्यू. तर मंडळी हीच ती वेळ आहे. आपण आईसाठी साडी घेतलेली आणि तो व्लॉग आहे आपला. आपल्या चॅनलवर तुम्हाला इकडे वरती बघायला भेटेल. तर आपण आईसाठी साडी घेतलेली. आपल्या 3ऱ्या इन्कममधून आलेल्या. तर हीच ती वेळ आहे, ती आईला आपण सरप्राईज द्यायचंय. तर त्यापूर्वी पहिले आपण आईला हा व्लॉग दाखवूया. आईने हा व्लॉग बघितला नाही अजिबात. चांगलं झालं की आईने हा व्लॉग बघितला नाही कारण ती माझे सगळे व्लॉग बघते. पण हा व्लॉग तिच्याकडनं बघायचा राहिला. तर पहिले हा तिला व्लॉग दाखवूया आणि मग तिला सरप्राईज देऊया. चला. हा व्हिडिओ बघ जरा. अरे साडी किती नाही घेतली असतं ते सरप्राईज सांगायचं नसतं. काय मंडळी बरोबर की नाही. कसं आहे बघायची आता तुला तुझी साडी. तुला दाखवतो थांब. छान आहे रे. आवडली. ही तुला अशी नॉर्मल घालायला घेतली आहे. आणि जी ही आहे ना ही तुला अशी
आपला सण वगैरे काय असेल किंवा कोणाला लग्नाला वगैरे फेस्ट त्या कार्यक्रमासाठी घेतले. हो का? हा रे दोन्ही आवडल्या. मी काय केलं माझं पहिलं आलेलं ना जे पैसे आलेले माझ्याकडे पहिले इन्कम त्यातून मी मम्मीला घेतलेली साडी. नंतर दुसऱ्या इन्कम मध्ये मी माझ्यासाठी ते कीबोर्ड वगैरे घेतलेला माऊस वगैरे. आणि नंतर तिसरं आलं तर तुला आणि पप्पांना कपडे घेतले. तुला साडी घेतली आणि पप्पांना एक शर्ट आणि पॅन्ट घेतली. हा कसं आहे? आवडलं ना? लाईक करा. कळलं का मंडळी? तर व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा. तर मंडळी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मंडळी येतो बाय. तर आपण इकडे करणार एक चॅलेंज. मला कमेंट मध्ये आलेलं की चॅलेंज व्हिडिओ करा रोडवर. तर आता आपण एक चॅलेंज व्हिडिओ करणार आहे आणि आपल्या चॅलेंज व्हिडिओचं नाव आहे